प्रेज द लॉर्ड. आज पुन्हा एकदा प्रभूच्या वचनातून प्रभूने मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल प्रथमतः मी प्रभूचे आभार मानते. आजच्या मननासाठी जो शास्त्र भाग मी निवडलेला आहे तो आहे प्रेषितांची कृत्ये याचा 9वा अध्याय आणि 36 ते 43 ही वचनं मी आपणासाठी वाचते. प्रेषितांची कृत्ये 9वा अध्याय आणि 36 ते 43 ही वचनं. यापोमध्ये टबिथा उर्फ दुर्कस ह्या नावाची कोणी एक शिष्या होती. ती सत्कृत्य व दानधर्म करण्यात तत्पर असे. पुढे असे झाले की त्या दिवसात ती आजारी पडून मरण पावली. तेव्हा त्यांनी तिला आंघोळ घालून माडीवरच्या खोलीत ठेवले. लोद यापोजवळ असल्यामुळं पेत्र तेथे आहे असे जेव्हा शिष्यांनी ऐकले तेव्हा त्यांनी 2 जणांस पाठवून त्याला विनंती केली की आम्हाकडे यावयास उशीर करू नका. तेव्हा पेत्र त्यांच्याबरोबर गेला. तो तेथे पोहोचताच त्यांनी त्याला माडीवरच्या खोलीत नेले. त्याच्याजवळ सर्व विधवा रडत उभ्या राहिल्या आणि दुर्कस त्यांच्याबरोबर होती. तेव्हा ती जे अंगरखे व जी वस्त्रे करीत असे ती त्यांनी त्याला दाखवली. पण पेत्राने त्या सर्वांना बाहेर काढले आणि गुडघे टेकून प्रार्थना केली. मग कुडीकडे वळून म्हटले, टबिथे उठ. तेव्हा तिने डोळे उघडले व पेत्राला पाहून ती उठून बसली. मग त्याने तिला हात देऊन उठवले आणि पवित्र जनांना व विधवांना बोलावून त्यांच्यापुढे तिला सजीव असे उभे केले. हे सर्व यापोमध्ये माहीत झाले आणि पुष्कळांनी प्रभूवर विश्वास ठेवला. नंतर असे झाले की तो यापोत शिमोन नावाच्या कोणा एका कातडे कमवणाऱ्या चांभाराच्या येथे बरेच दिवस राहिला. प्रियांनो, टबिथेचे जीवन आम्ही पाहतो त्यावेळेला आम्हाला असं दिसून येतं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणानंतर त्याच्या सर्व शिष्यांना पवित्र आत्मा मिळाला आणि ते सर्वजण विश्वासाने येशूच्या नावे अद्भुत कृत्य आणि चिन्हे करत यरुशलेम तसेच आसपास जी ठिकाणं होती त्या ठिकाणी येशूची सुवार्ता सांगत फिरत होते. आणि अशा वेळेला येशूचा शिष्य जो पेत्र तो लोद या गावी आला आणि तिथे त्याला अनेक विश्वासू पवित्र जन भेटले. आणि त्या ठिकाणी असताना जवळच असणाऱ्या यापो या गावामधून काही ख्रिस्ताचे अनुयायी यांनी 2 माणसं त्याच्याकडे पाठवली आणि पेत्राला विनंती केली की तुम्ही त्वरा करा आणि आमच्याकडं लवकर या. का बरं या शिष्यांनी पेत्राला लवकर येण्याविषयी विनंती केली? याचं कारण जर आपण पाहिलं तर या ठिकाणी एक प्रभूची शिष्या, ती प्रभूची सेविका जिचं नाव टबिथा असं होतं, ती आजारी पडली आणि मृत्यू पावली. तेव्हा पेत्र हे ऐकून लागलीच टबिथेच्या घरी गेलेला आहे आणि त्या ठिकाणी त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली आणि टबिथेला हाक मारून म्हटलेलं आहे की टबिथा उठ. आणि आपण पाहतो की ती लागलीच जीवन झालेली आहे. प्रियांनो, विश्वासाने केलेली प्रार्थना प्रभू नेहमीच ऐकत असतो. कधी कधी आम्ही प्रार्थना करतो परंतु आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळण्यासाठी
आम्हाला विलंब लागतो, पण तरीही आम्ही निराश न होता निरंतर प्रार्थना करावी. कारण प्रभूची आमच्यासाठी एक उत्तम अशी योजना असते आणि त्या योजनेप्रमाणेच प्रभू आमच्या प्रार्थनेला योग्य असं उत्तर देत असतो. पेत्राने यावेळेला विश्वासाने प्रार्थना केली आणि प्रभूने त्याची प्रार्थना ऐकली आणि आपण पाहतो की तबिथा ही जिवंत झालेली आहे. तबिथा उर्फ दुर्कस हिच्यामध्ये असं काय वैशिष्ट्य होतं की ज्यामुळं प्रभूला सुद्धा ती मृत्यू पावलेली असताना सुद्धा प्रभूने तिला पुन्हा एक वार जिवंत केलेलं आहे. आणि तिच्या जीवनाचा जर आपण विचार केला तर याचं कारण या ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतं की तबिथा ही एक विश्वासणारी अशी प्रभू येशू ख्रिस्ताची शिष्या होती. म्हणजेच प्रभू येशूच्या वचनानुसार ती आचरण करणारी अशी स्त्री होती. पुष्कळदा आम्ही वचन वाचतो, त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो, परंतु आमच्याकडून तसं होत नाही. परंतु जर हिच्या जीवनाकडे आम्ही पाहिलं तर ती प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रत्येक वचन ही अनुसरणारी, त्याप्रमाणे वागणारी अशी स्त्री होती. गलती 5 आणि 6 याच्यामध्ये आपण काही वचनं पाहतो की त्या ठिकाणी या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की प्रभूची प्रीती, ममता, आनंद, शांती, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा आणि विश्वास ही आत्म्याची सर्व फळं आपल्याला जी यामध्ये दिलेली आहेत ती या तबिथेच्या जीवनामध्ये आपणाला पाहावयास मिळतात. आणि त्या ठिकाणी असंही म्हटलेलं आहे वचनामध्ये की तुम्ही एकमेकांची ओझी व्हा, म्हणजेच नियमशास्त्र तुम्ही पूर्ण कराल. आणि जेव्हा आम्ही तबिथेच्या जीवनाकडे पाहतो त्यावेळेला या सर्व वस्तू, या सर्व गोष्टी तिच्या जीवनामध्ये आपल्याला पूर्ण झालेल्या दिसतात. तबिथा वास्तविक पाहता कुणी श्रीमंत अशी स्त्री नव्हती, तर ती शिवणकाम करणारी एक सामान्य स्त्री होती, एक साधारण स्त्री होती. परंतु प्रभूमध्ये ती असाधारण अशी स्त्री होती. निस्वार्थी जीवन जगणारी, इतरांना मदत करणारी अशी ही स्त्री होती. आपल्या आयुष्यामध्ये अनेक विधवा स्त्रियांची काळजी घेणारी, त्यांचं पालन पोषण करणारी, अनेकांना मदत करणारी अशी तिची ख्याती सर्वत्र पसरलेली होती. आणि म्हणूनच 36व्या वचनात तिच्याविषयी म्हटलं आहे की ती सत्कृत्य करण्यात व दानधर्म करण्यात तत्पर होती. त्या काळी शिवणयंत्र होते की नाही याची कल्पना नाही, परंतु ती मात्र आपल्या हातांनी या स्त्रियांसाठी, ज्या विधवा स्त्रिया तिने सांभाळलेल्या होत्या त्या स्त्रियांसाठी ती अंगरखे आणि वस्त्र बनवत होती. तिची ही सेवा दिवस आणि रात्र चालू असेल आणि त्यातूनच ती स्वतःचा आणि या इतर विधवांचा सांभाळ करत होती. एवढंच नव्हे तर तबिथाविषयी असं म्हटलं आहे की ही दान धर्म करण्यामध्ये सुद्धा तत्पर होती. दान करणे हा धर्म असं मानून ती इतरांना मदत करत होती, दान देत होती. आणि याकोबाचं पत्र याचा 1 अध्याय 37 वचन जर आपण पाहिलं
तर त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की देव पिता याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथ व विधवा यांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे. आणि यामुळंच तवितेचं जीवन हे प्रभूला संतोषविणारं असं होतं. प्रियांनो, आम्ही आमच्या जीवनाविषयी विचार केला तर खरंच आमचं जीवन सत्कृत्य करणारं आहे का? दानधर्म करणारं आहे का? अनाथ विधवांचा कैवार आम्ही घेतो का? जर आमच्या ठाई यांच्याबद्दल प्रीती नसेल, दयाळूपणा नसेल, ममता नसेल, तर आमच्या जीवनाला काहीच अर्थ नाही. आज आम्हाला संधी आहे, तिचा उपयोग आम्ही करून घेतला पाहिजे. प्रभूने आम्हाला कितीतरी उत्तम दानं दिलेली आहेत, कितीतरी उत्तम उत्तम आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये प्रभूने दिलेला आहे. आणि त्याचा उपयोग आम्ही या गरीब, दीन, दुबळ्या लोकांसाठी, अनाथ विधवा लोकांसाठी करतो का? प्रभूच्या सेवेसाठी आम्ही याचा उपयोग करतो का? आम्ही पाहतो की परमेश्वर तबीतेच्या शुद्ध आणि निर्माचरण धर्माचरणामुळं अतिशय प्रसन्न असा झाला आणि तबीतेच्या सत्कृत्यांचं, तिच्या दानधर्माचं प्रभूने स्मरण ठेवलं आणि तिला मृत्यूतून उठून जिवंत केलं. मार्क 12 आपण पाहतो की प्रभूने विधवेने टाकलेल्या दानपात्रात ज्या 2 टोल्या टाकल्या, त्यामुळं प्रभू येशू ख्रिस्ताने तिचं कौतुक केलेले. तसंच दुसरे राजे आणि 20व्या अध्यायात आपण पाहतो की परमेश्वराने हिजकिया राजाच्या सत्कृत्यामुळं आणि त्याच्या धार्मिक आचरणामुळं त्याचं स्मरण ठेवलं. त्याने आपला निर्णय बदलला. हिजकिया राजा जो लवकरच मरणार होता, प्रभूने त्याला आणखीन 15 वर्षाचं आयुष्य वाढवून दिलं होतं. लक्षात ठेवा प्रियांनो, प्रभू परमेश्वर आम्ही केलेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टींचं स्मरण ठेवतो, परंतु वाईट गोष्टींचा त्याला वीट येतो, तिटकारा येतो. केलेल्या वाईट कृत्यांबद्दल शासन करणारा तो आमचा न्यायी परमेश्वर आहे. आणि म्हणून प्रभूच्या वचनाप्रमाणे आम्ही आमचं आचरण शुद्ध आणि निर्मळ ठेवण्याचा प्रयत्न करूया. तबीतेच्या सत्कर्मामुळं ती यहुदी लोकांमध्येच नव्हे तर ग्रीक लोकांमध्ये सुद्धा मान्यता प्राप्त झालेली अशी स्त्री होती. दानधर्म करण्यात, इतरांना मदत करण्यात ती हरणाप्रमाणे त्वरित जात होती. त्यांच्या मदतीसाठी ती धावत होती आणि म्हणून ग्रीक लोकांनी सुद्धा तिचं नाव दुर्कस असं ठेवलं होतं. विश्वासणाऱ्या सेवकांबरोबर तबीतेची सहभागिता होती. तिच्या ठाई बंधुप्रीती होती आणि त्यामुळंच सर्वच लोक, यहुदी, ग्रीक तिच्यावरती प्रीती करत होते. तिच्या जाण्याने हे सर्व लोक दुःखी झाले होते. पण शिष्यांनी आशा सोडली नव्हती. त्यांनी ताबडतोब पेत्राला निरोप पाठवला आणि विनंती केली की आमच्याकडे त्वरेने या. आणि आपण पाहतो की पेत्र सुद्धा त्या ठिकाणी आलेला आहे. आणि ज्या वेळेला तो त्या ठिकाणी आला त्यावेळेला त्याने पाहिलं की या स्त्रियांनी ज्या तिच्या भोवती तिच्या बरोबर राहत होत्या, त्यांनी तिला आंघोळ घालून माडीवरच्या खोलीत ठेवलं होतं. आणि मग पेत्र आल्यानंतर त्यांनी पाहिलं की ह्या सर्व स्त्रिया तिच्यासाठी शोक करत होत्या, तिच्यासाठी रडत होत्या. आणि ते करत असताना या
तबीतेने त्यांच्यासाठी जे अंगरखे, जी वस्त्र शिवली होती, ती सर्व त्यांनी पेत्राला दाखवली. प्रियांनो, श्रीमंत माणूस आणि लाजारस याचं उदाहरण आपल्याला माहीत आहे. श्रीमंत माणसाप्रमाणे आम्ही स्वार्थी जीवन जगू नये हे त्या ठिकाणी प्रभू आम्हाला सांगत आहे. तर आम्ही असं जीवन जगावं की आम्ही गेल्यावर सुद्धा कोणीतरी आमच्यासाठी शोकाकुल व्हावं, कोणीतरी आमची प्रीती, उणीव त्याची जाणीव ठेवून आमच्यासाठी त्यांनी अश्रू ढाळावेत. परंतु प्रियांनो, लक्षात ठेवा, त्यासाठी मोठमोठी कामं करण्याची गरज नाही. मत्ते 25:40 मध्ये आपण पाहतो, 42 मध्ये आपण पाहतो की प्रभू येशू म्हणतो की लहानातील लहान एखाद्याला शिष्य म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एखादा प्याला पाजतो, तो आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाही. पेत्राने गुडघे टेकून तबीतेसाठी प्रार्थना केली आणि तिच्या कुडीकडे पाहून तो म्हटला, तबीते उठ. आणि तेव्हा ती लागलीच उठली. तिने डोळे उघडले आणि पेत्राला पाहून ती उठून बसली. तबीता जिवंत झाली हे जेव्हा याफो शहरात सर्वांना कळाले, तेव्हा पुष्कळांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला. प्रियांनो, तबीतेचे मृत्यूनंतर जिवंत होणे हे प्रभूच्या गौरवासाठी झाले. अनेक लोकांनी या तारणाऱ्यावर विश्वास ठेवला, त्यांचे तारण झाले. त्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवून त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारले. तबीतेच्या धार्मिक, परोपकारी, शुद्ध आणि निर्मळ जीवनामुळे परमेश्वर सुद्धा प्रभावित झाला. त्याला तिच्या बाबतीत आपला निर्णय बदलावा लागला. बायबलमध्ये सामान्य साधारण जीवन जगणारी अशी तबीथा हिची नोंद झाली. साध्या सुई दोऱ्याच्या द्वारे लोकांची सेवा करून तिने प्रभूची सुवार्ता गाजवली. प्रभूने तिच्या धार्मिक जीवनाचे, सत्कृत्याचे, दान धर्माचे स्मरण ठेवले आणि प्रभूच्या साक्षीसाठी, गौरवासाठी तिला जिवंत केले. प्रियांनो, आम्ही सुद्धा प्रभूला संतोषविणारे जीवन जगण्याचा प्रयत्न करूया. परमेश्वर करो ही वचनं आपणासाठी आशीर्वादित करो.